विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। हजारो वर्षाची परंपरा जी एकविरा देवीची त्या ठिकाणी आहे आणि त्या एकविरा देवीची यात्रा चैत्र महिन्यामध्ये त्या ठिकाणी असते। याच्यामध्ये हजारो भाविक आगरी कोळी जी समाजाची लोक आणखी अदर समाजाची लोक त्या ठिकाणी आहेत, हे सर्व लोक त्या ठिकाणी एकविरेच्या यात्रेसाठी या चैत्र नवरात्रीला त्या ठिकाणी येत असतात। आणि याच्यातनं आपण बघितलं की आपल्याला सर्वच ठिकाणी जर असं विचार केला की सर्व आगरी कोळी बांधवांची जी मागणी होती, त्यांनी सांगितलं की आम्हाला जसं तुम्ही कोकणात जाणाऱ्या गणपती उत्सवाला जाणाऱ्या लोकांना आपण टोल माफी करतो, पंढरपूरला जाणाऱ्या त्या ठिकाणी लोकांना आपण टोल माफी त्या ठिकाणी करतो, तर आपण एकविरा देवीसाठी का त्या ठिकाणी आपल्याला टोल माफी नको। तर ह्या याच्यातनं आपण सर्वांनी जी मागणी केली आहे आणि ती मागणी आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे त्या ठिकाणी केली की एकविरा देवीची जी यात्रा जी 3, 4 आणि 5 तारखेला जी होणार आहे, त्या याच्यामध्ये आम्हाला टोल माफी त्या ठिकाणी आमच्या सर्व आगरी कोळी बांधवांना आणि बाकीच्या सर्व जेवढे लोक त्या ठिकाणी एकविरा देवीच्या यात्रेला जातील तेवढ्या लोकांना त्या ठिकाणी टोल फ्री करण्यात यावं। साहेबांनी ताबडतोब ती मागणी पूर्ण केली आणि मग त्या ठिकाणी सँक्शन केली की आपल्याला ह्या याच्यामध्ये टोल माफी जी द्यायची आहे एकविरा मंदिर यात्रेला त्या ठिकाणी जाणाऱ्या लोकांना, तर ह्या याच्यातलं सर्व शासकीय लोकांना आणि टोल प्लाझाला त्या ठिकाणी साधारण सांगितलं, पुन्हा एक्सप्रेस हायवे आणि कारल्याला जाणारा जो टोल त्या ठिकाणी आहे, तर हे सर्व टोल त्या ठिकाणी माफ करावे आणि ह्या याच्यातनं जे भाविक जेवढे जातील तेवढ्यांना त्या ठिकाणी टोल पास हा त्या ठिकाणी देण्याच्या संदर्भात या याच्यातनं यात्रेसाठी आपण जे बनवलेलं आहे शिंदे साहेबांचे आणि शासनाच्या धोरणानुसार आणि या सर्व जे टोल पास जे बनवले त्याचा ऑनलाईन जे लोकांनी फायदा घ्यायचा आहे की जास्तीत जास्त लोकांनी त्याचा फायदा घेऊन आपल्याला टोल माफीच्या माध्यमातून एकविरा देवीची यात्रा त्या ठिकाणी आनंदात आणि उत्साहात करता येईल। हे सर्व गोष्टी त्या ठिकाणी आम्ही आजपर्यंत जी मागणी केलेली आहे साहेबांच्याकडे, हे जर आज बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये एकमेव व्यक्ती ज्या ठिकाणी आहे शिंदे साहेब, त्यांनी ज्या मागण्या त्या ठिकाणी केल्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे आणि शिंदे साहेबांचा जो शब्द आहे तो शब्द कुठं त्या ठिकाणी खाली पडून देत नाही आणि आम्ही त्या ठिकाणी त्या शब्दाच्या पुढे त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत नाही। आणि साहेबांनी जो शब्द दिला आणि जे टोल माफी केलेले आहे त्या सर्व एकविरेला जाणारे सर्व भक्तांच्याकडनं आम्ही मनापासून त्यांचं धन्यवाद मानतो की ह्या याच्यामध्ये त्यांनी जी टोल माफी आम्हाला जी केलेली आहे आणि प्रत्येक वर्षी ती टोल माफी त्या ठिकाणी व्हावी अशी आमची इच्छा त्या ठिकाणी आहे। आणि याच्यातनंच आम्हाला टोल माफी जी दिलेली आहे हे सर्वच भाविक जेवढे लोक त्या ठिकाणी जातील, जे पालखीच्या बरोबर जाणारे जे मुलं त्या ठिकाणी असतील किंवा त्यांचे नातेवाईक असतील किंवा जर बघितलं असेल की ठाणे, मुंबई, उरण, बदलापूर, कल्याण, जी ही सर्व उरण वगैरे सर्व ज्या पनवेल पनवेलची लोक त्या ठिकाणी आहेत, हे सर्व जे आगरी कोळी बांधव जे आहेत, जे त्या ठिकाणी आगरी कोळी बांधव ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणावरनं जे एकविरेला जाणारे सर्व भाविक आहेत त्या भाविकांना जास्तीत जास्त त्याचा फायदा होईल आणि जाता वेळेस त्या ठिकाणी टोल माफी त्या ठिकाणी आणि येता वेळेस त्या ठिकाणी टोल माफी आहे, तर ह्या याच्यातनं जेवढे भाविक त्या ठिकाणी जातील त्यांना एकविरा देवीच्या दर्शनासाठी चांगल्या पद्धतीने जाता येईल अशा पद्धतीची त्या ठिकाणी विनंती करतो आणि साहेबांचं मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद मानतो की आपण आगरी कोळी बांधवांना त्या ठिकाणी जो न्याय त्या ठिकाणी दिलेला आहे आणि एकविरा देवीची यात्रेसाठी आपण जाण्यासाठी जो मार्ग त्या ठिकाणी सुखरूप त्या ठिकाणी करून दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।